माझ्यासाठी सार्थ अभिमान आहे आणि परत आपण इथं आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद राजे साहेब. यानंतरचं मनोगत आहे कोल्हापूरच्या मातीचा स्वाभिमान, कर्तृत्वाची शान आणि जनतेच्या हृदयातील मानाचं पान, माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब. परिषदेच्या वतीनं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या साकारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कागल नगरीचे ज्ञानदानी इंदिरा गाडगे विद्या मंदिर या शाळेचा जिम्मेदार लोकार्पण समारंभ आणि भव्य शेतकरी मेळावा यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणी, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब, कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, आपले पालकमंत्री आबिटकर साहेब, आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आपल्या सहपालकमंत्री मिसाळताई, राज्यसभेचे खासदार मुन्ना माडिक, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक, या ठिकाणी उपस्थित आमदार विनयरावजी कोरे, वेळेत वेळ काढून आल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. कोल्हापूरच्या महापौर रुपाणी निकमताई, विधिमंडळाचे आमचे सहकारी अशोक बापू माने, आपल्या नगरीच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सविताताई माने बहिणी, उपनगराध्यक्ष रावण, आपले सहकारी आणि या ज्या नगरपालिकेमध्ये आमची जी युती झाली ते शाहू समाजाचे प्रमुख समरसिंह घाडगे, प्रवीणसिंह घाडगे महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माजी आमदार, माजी खासदार, नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, सर्व प्रमुख मंडळी, कारण मुख्यमंत्री महोदयांना लवकर जायचं असल्यामुळं आणि चंद्रकांत दादा हे सातत्यानं ती गडबड करतायत म्हणून सगळ्यांची नावं घेऊन मी आपली वेळ घेणार नाही. सर्व प्रमुख नेते मंडळी, मोठ्या संख्येनं उपस्थित नागरिक, बंधू भगिनी आणि माता माझ्या भगिनी, बंधू भगिनींनो, आज आपण छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यांचं आज आपण अनावरण केलं. मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा मनपूर्वक आभारी आहे. अनेक दिवस मी त्यांना विनंती करत होतो की त्यांनी कागलला यावं आणि जी आमची युती झालेली आहे नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये जे प्रचंड यश मिळालेलं आहे त्याचं त्यांनी कौतुक करावं. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी आज येण्याचं मान्य केलं आणि आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. आज आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी पहिल्यांदा कागलमध्ये येत आहेत आणि अजितदादानंतर येणं हे आमच्यासाठी अतिशय कष्टदायक होतं. मी मनपूर्वक त्यांचाही आभारी आहे. आणि आज दिवसभर कार्यक्रम करून मुख्यमंत्री महोदय आज कागल नगरीमध्ये पहिल्यांदा आमच्या या जाहीर सभेला आलेले आहेत. मी अशासाठी त्यांची ज्याचा उल्लेख समरजितसिंह राजेंनी केला की 3-3.5 वर्षे विधानसभेच्या निवडणुका असताना आणि 3 वर्ष लोकसभेच्या निवडणुका असताना कुणाची मागणी नसताना फक्त आपल्या युतीच्या जाहीरनाम्यामध्ये असल्यामुळं शेतकऱ्यांची 35,000 कोटीची त्यांनी कर्जमाफी केली. त्यांना मी मनपूर्वक शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये सवलत असेल, दिवसा वीज देण्याचा प्रयत्न असेल, सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. याचा उल्लेख आता राजेंनी केला. बंधूंनो, छत्रपती शाहू महाराज आपल्याला माहिती आहे की 1919 मध्ये त्यांना कानपूरमध्ये उत्तर प्रदेशामध्ये कुर्मी परिषदेनं राजश्री पदवी दिली. ते चक्क खादीचे कपडे वापरायचे आणि 9 वारी फेटा स्वतः ते बांधायचे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात भरभरी कोच शिवासन थोडे कुठे होते.
आज या किल्ल्यावर ते उद्या या किल्ल्यावर असा त्यांचा काळ होता असे छत्रपती शाहू महाराज म्हणायचे. घोंगडं टाकलं की झालं भोजनाचं सिंहासन आणि ते घोंगड्यावर झोपायचे. एकूण देशामध्ये 500-550 संस्थानिक राजे होते, पण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या जीवनावर फार मोठा परिणाम झाला होता. त्यांची साधूराणी त्यांनी कधीही महागड्या गाड्या वापरल्या नाहीत. ग्वाल्हेरच्या राजाने त्यांना रोल्स रॉयची गाडी भेट दिली, त्याने ती नम्रपणाने नाकारली आणि त्याने फोर्ड कंपनीचा ट्रक घेतला आणि ते फोर्ड कंपनीच्या त्या ट्रकमध्ये हिंडायचे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गुणानमन फक्त 2.5 ते 3 वर्षाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर झाल्यानंतर त्यांना मुंबईत भेटून त्यांना लंडनमध्ये जाऊन त्यांनी बॅरिस्टर झालं पाहिजे असा आग्रह धरणारे, त्याला त्यासाठी मदत करणारे, बॅरिस्टर झाल्यानंतर आपल्या संस्थांमध्ये साखर वाटणारे, त्यांना मानगाव तालुका हातकणंगले येथे बोलावून बहिष्कृत समाजाची परिषद बोलावून त्यांना मी रोजी राजा असलो तर आजपासून तुमचे आणि देशाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे ठणकावून सांगणारा आमचा हा राजा होता. गंगाराम कांबळेसारख्या दलिताला स्वतः हॉटेल करून देऊन राजे रजवांना घेऊन त्या ठिकाणी चहा पिणारा राजा, आपल्या संस्थांमध्ये अस्पृश्यतेच्या विरुद्ध कायदा आणणारा, आरक्षणाचा कायदा आणणारा, मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा करणारा, घटस्फोटाने काढून घेतलेल्या एकल असलेल्या महिलांना बाजूला कायदा करणारा, महिलांच्या छळाविरोधी कायदा करणारा, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या या निर्णयामुळे प्रभावित झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ज्यावेळी घटना देण्याची वेळ आली त्यावेळा या घटनेवर छत्रपती शाहू महाराजांचा विचाराचा आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची फार मोठी छाप आपल्या संविधानावर पडलेली दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, यू आर द पिलर ऑफ इंडियन सोशल डेमोक्रेसी. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात ब्रिटिशांकडून पोलाद आणायचे आणि त्यावेळी पोलादावर तुटवडा पडू लागला. नुकतेच लोखंडी नागरिक असण्यासाठी आले होते. शेतकऱ्यांचे ओळखून महाराजांनी आपल्या 12 किल्ल्यावरील हजारो तोफा खराब झाल्या होत्या त्या इथून लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याकडून नांगर तयार करून शेतकऱ्यांच्या मोफत दिल्या आणि किर्लोस्करांना नांगर तयार करणारे एक उद्योग महाराजांनी बनवले. राजाने धरण संस्थांचा महसूल फक्त 12 लाख असताना त्याच्यापेक्षा जादा खर्चाचं राधानगरी धरण त्यांनी बांधलं. 7.5 टीएमसीचे धरण स्वतःचे खर्चाचे दागिने विकून त्यांनी हे धरण पूर्ण केलं. मला वाटते महाराजांनी असं म्हणाले होते की इट्स माय लाईफ मिशन, हे माझं जीवित ध्येय आहे. आणि जर त्यांच्याकडे त्या काळामध्ये संस्थांमध्ये पैसा असता तरी राधानगरी धरण हे 70 टीएमसीचं आणि काळामारी धरण हे 100 टीएमसीचं बांधलं असतं. आणि साहेब तुम्हाला हे कृष्णा लवाद हा तंटा करण्याची आवश्यकता नव्हती. म्हणजे इतकं काम महाराजांनी केलं, सर्व क्षेत्रामध्ये केलं. आज आपल्याला जायचं म्हणजे अधिक बोलणार नाही. अशा महाराजांच्या आणि ज्यांना कागलमध्ये जन्मले आणि करवीर संस्थाला दत्तक गेले अशा नगरीत तुम्ही आलेला आहात आणि शेतकऱ्याचा त्यांचा किती ऋणांमंद होता. या शेतकऱ्याच्या निमित्त परिस्थिती निमित्ताने मी आपल्याला ही आठवण करून दिली. मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे. कारण जागा अतिशय अपुरी होती. पाऊस कालपर्यंत सुरू होता. पोलीस म्हणून ते प्लॅटफॉर्म घातला पाहिजे आणि प्लॅटफॉर्म घातल्याशिवाय आम्ही मंडप घालू देणार नाही. अशा अडचणीवर मात करत साहेब तुमचं आज आम्ही स्वागत केलं. लोकांची थोडी गैरसोय झाली याबद्दल मनपूर्वक मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं माझं असेल, संबंधित घालेयांचं असेल, संजय बाबा घाडगे, संजय मंडिका व्यासपीठावर आहे, म्हणजे चौघे आम्ही आज व्यासपीठावर आहोत. मला वाटतं आपल्याला अपेक्षित असलेलं राजकारण समाजकारण आम्ही घडवून दाखवू. मला विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि बहिणी मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी आपले ऋण घेतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.